तर हाय मित्रांनो, तर मी भावना म्हणत तर बघू शकता चहा वगैरे चालू आहे आमचा सकाळी. मी आताच गरम पाणी करून पिली आहे ॲसिडिटीमुळे. तर हे बघा थंड व्हायला ठेवलं होतं. थोडं पिली मी, थोडंसं म्हटलं थंड होऊ द्या. तर हे पोरीनं पिऊन घेतलं. मी बाहेरून इकडे आतमध्ये यायचा अगोदर अशी परेशान करते लेकरू म्हणजे. तर चुलीवर स्वयंपाक करायला लागते. बघा चुलीवर स्वयंपाक चालू आहे. तर कपडे दाखवतो तुम्हाला. खूप सारे कपडे पडले, सडा टाकायचा आहे आणि स्वयंपाक पण व्हायचा आहे. मला व्हिडिओ वगैरे बनवायला वेळच नाही भेटून राहिला. आता 3-4 दिवस झाला माझे व्हिडिओज नाही होऊन राहिले. अशीच काय ब्लॉग वगैरे येत असते. तर ठीक आहे, तुम्हाला दाखवतो मी कपडे किती धुवायचे आहे. हे बघा चहा प्यायची घाई. इकडे गरम पाणी करून पिली, तर अर्धीच पिली होती मी. तर अर्धी पाणी तिने पिऊन घेतली. आणि आता बघा चहा गरम केलं आणि चहा प्यायची. अजून चहा घ्यायचीच आहे मित्रांनो मी. तर आता वाजले सकाळचे 8. चला तर मग तुम्हाला मी नेक्स्टमध्ये दाखवतो म्हणजे काय कपडे किती पडले, काय आहे सडा वगैरे खूप रखरख झालं. तुम्हाला दाखवतोच मी नक्की. ठीक आहे, चला मग दाखवतो बाहेर. तर बघू शकता हे किती सारे कपडे आहे. एवढे कपडे धुवायला लागते. आता एवढं सगळं कामं करावं लागते. हे कपडे धुवून टाकावं लागते. खूप सारे कपडे आहे. आणि हे बघा सडा टाकायचा आहे. सर्व सडा टाकून घ्यावं लागेल. इथून ते इथपर्यंत सर्व सडा टाकायचा आहे मला. बघा मिस्टरने शेण आणून ठेवलं आहे घमेलभर. दिसते का तुम्हाला? हे शेण आणून ठेवलं मिस्टरने. तर सडा टाकायचा. आणि हे बघा सडा कुठून तर कुठपर्यंत टाकावं लागते तुम्हाला दाखवते. हे पण हे सामान टाकावं लागते. सर्व सडा खूप रखरख झाला आहे. आणि इकडे सर्व सडा टाकावं लागते मला. तर बघू शकता एवढं सर्व आरपार. हे बघा खूप उकरलं. परेशान आहे. चला तर मग तुम्हाला या मग चहा प्यायला. झालं की तुमचे चहा वगैरे? तर चहा घेतो मी. चहा घेतल्यानंतर कपड्यावर धुंकाळा काढायला लागेल. आपट करायला लागेल, टाकून द्यायला लागेल. आणि त्याच्यानंतर सडा टाकायला लागेल. आणि मग त्याच्यानंतर मग काय स्वयंपाकाला बसायला लागेल. स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मग बघू वेळ भेटला तर लाईव्ह वगैरे घ्यायला, नाही तर मग वेळातून वेळ काढायला लागते. मग मला काल तर वेळच नाही भेटला, त्याच्यामुळे मला रात्रीचे 9 वाजता लाईव्ह घ्यायला लागलं. तर सांगतेच तुम्हाला, दाखवतोच तुम्हाला मी कपडे धुताना वगैरे. ठीक आहे, कपडे धुवायचे, सडा टाकायचा पण तुम्हाला दाखवतो मी. ठीक आहे, चला तर मग. हे बघा मित्रांनो सडा टाकायला लागले. मिक्स करताना फक्त दोरून दाखवतो. सडा टाकतात. जवळ दिसला पाहिजे म्हणजे दाखवत नाही. इकडे साडा चटकन टाका. तर मी दिसतच नाही, दिसून नाही. तर हाय मित्रांनो बघू शकता सडा टाकणं चालू आहे. इकडे सडा टाका. बंद कर. थोडंसं सडा टाकायचं. म्हणजे मी दिसली नाही पाहिजे असे दाखव. मला काय माहिती आता तू इथून दिसून राहिली तर. तिकडे दाखवता काय भान नसल्याने कोणताही आगोने नकर म्हटलं तर. मला माहिती आहे की तिथून ती दिसून राहिली म्हणून मॅग इथे तू डोळे आहे के थोडं चव नाही काय मग बॅग कॅमेरा कर ना म्हणा तू. तेवढं समजलं फक्त मग आले तुला सांगितलं असतं मी. बंद कर. थोडंसं दाखव असं. तुला सेल्फी सारखं दिसत नाही का? तू पण बघ, तुला फोटो दिसत पाहिजे. दाखव. कपडे
तर अवतार बघू शकता मित्रांनो कसं झालं. तर सर्व घरच्या बाई म्हणजे कसं सर्व कामं करू करू परेशान होत असते, स्वतःच्यावर काय भांडणं असते. तर आता हे बघा मुलगी आली आहे, तर तिला डोकं इंचरून द्यावं लागते. ट्युशनचा वेळ झाला म्हणते आणि तिला आता जायचं आहे. बस आता खाली इंचरून देतो डोकं. नुसते केस इंचरून दे. काय एवढी मोठी मुलगी झाली, कधीच असं म्हणत नाही आहे का बा नाही बाबा माझं होऊन जाते का मी करून घेतो मम्मी. कधीच नाही. डोक्याला ताप करते. शेणामातीचं घर आहे ना, तर एवढं परेशान होते मी. हे काढून घ्यायचं. नुसतं खायला पाहिजे खायला पाहिजे. सकाळी उठली का डोकं डोकं इंचरून दे. कपडे सुद्धा तिला काढून द्यायला लागत असते. कपडे ना कुठं ठेवलं मम्मी? शाळेचे कपडे नाही दिसून राहिले मम्मी. स्वतः काढून घेते का तू? एक वस्तू नाही भेटला ना मित्रांनो, तर सगळं जणी नसल्या कामाची. पप्पा पण तिचे पप्पा पण मलाच विचारते, कुठे ठेवला ग भावना, कुठे ठेवला ग, दिसतच नाहीये. हे पण आले, मम्मी कुठे ठेवलं, चल मला काढून दाखव काढून दाखव. कुठे, लवकर ये, मला टाइम झाला अशी करते. म्हणजे दिवसभर मी इतर यंदा उचलतच बसतो यांचं दोघ्याचं. आणि हे मस्तपैकी हे पण शाळेत जाते आणि मिस्टर पण कामाला जाते. मग दिवसभर मी काम करत बसतो. एवढं ऊन होते ना, तर मग कामं करता करता मग कधी कधी ना कामं अर्धच होते. काही कामं होते आणि बाकीच्या कामं राहते. मग त्याच्यामुळे मग मला काय असं वाटते का जाऊ दे बाबा, आता स्टॉप करून द्या. मग तिथून उन्हामध्ये थोडासा रेस्ट करतो मी, बसतो. म्हणजे झोपत नाही, कारण का झोपल्यावर तर अजून सुस्ती येते. सुस्ती आलं का अजून डोळा लागला का मग डायरेक्ट 4 वाजताच उठणं होऊन जाते. मग त्याच्यामुळे झोपत नाही आहे मी. तर चला म्हणतो अशीच थोडंसं आराम करा. मग घरातल्या घरात सावलीमध्ये घरातल्या घरात काहीतरी काम करतो. आणि ते घरात पण एवढं गरमी होते ना मित्रांनो, तर ऊन एवढं तपून राहिला. पत्र्याचं घर आहे, तर घरात पण बसूशा नाही लागत. चला काहीतरी काय करावं, टाईमपास करावं असं करते. कारण झोपायला सुद्धा वेळ नाही भेटत म्हटलं. कारण का बाईला असं विचारत असते का झोपूनच जातो आपण. उठल्यावर अजून बाकीचं कामं कसं करा, ह्या विचारानं झोप पण नाही होत पूर्ण म्हटलं ना. आले का नुसतं काय केलं घरी असते, काय केलं. बाहेरचे काम करायला परवडते, पण घरचे कामं नाही करायला परवडत मित्रांनो. अशी असते गोंधळ बाईच्या जातीला बघा. आता हिचे केस इंचरून द्या आणि मग स्वयंपाक करा, डबा द्यायसाठी. ठीक आहे, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ठीक आहे, बाय बाय.